माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आत्ता वाजलेले आहेत 5:30। आत्ता व्हिडिओला सुरुवात केली आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, संध्याकाळपर्यंत आज काय स्वयंपाक बनवणार आहे। सगळ्यात अगोदर चहा करते। इथे मी कपानी पाणी घेते चहासाठी, कारण आमच्या घरात जास्त चहा कोणी पीत नाही, त्यामुळे मी जास्त चहा करत नाही, मापातच करते। इथे चहा ठेवला आता उकळायला, पाणी ठेवलंय म्हणजे साखर टाकली। उन्हाळ्यात तर आम्ही एकच टाइम चहा पितो, कारण चहा आमच्या घरात कोणाला जास्त आवडत नाही। आता पावसाचे दिवस आहे म्हणून तसं पाहायला गेलं तर चहा पिऊच नाही, पण आपल्याला सवय असते पहिल्यापासून, त्यामुळे आपण घेतोच। ते आलं किसून टाकते, माझ्या हातून ती केसनी पडली होती खाली। ते एका हाताने कॅमेरा पकडायचा आणि एका हाताने नाही जमत। छान उकळून द्यायचा, मस्त चहा होतो। आज स्वयंपाकात काय बनवणार आहे मी आज स्पेशल, कारण रोज भाजी चपाती खाऊन पण मुलांना कंटाळा येतो आणि आपल्याला सुद्धा। ते चहा बिस्किट खाते, मला थोडा पित्ताचा त्रास आहे, त्यामुळे 2-3 बिस्किट तरी मी ह्या टायमाला खात असते, कारण जास्त जर गॅप झाला जेवणामध्ये तर मला पित्त होतं, लगेच ॲसिडिटी होते, त्यामुळे ह्या टायमाला मी चहासोबत काहीतरी खाते, बिस्किट किंवा खारी टोच। आता इथे स्वयंपाक काय करणार आहे ते सांगते। आज मी कोथिंबीरीचं काहीतरी नवीन प्रकार करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आणि आपल्याला कोथिंबीरीच्या वड्या खाऊन पण कंटाळा येतो, त्यामुळे वेगळाच पदार्थ बनवणार आहे मी। आता मी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे आणि चिरून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलीत, कारण कोथिंबीर जास्त आपण जर आणली तर ती जास्त दिवस आता फ्रीजमध्ये राहत नाही, कारण ती पावसाने भिजलेली असते। किती जरी आपण व्यवस्थित निवडून ठेवली तरी पण ती लवकर खराब होते। ते सगळ्यात अगोदर चहा झाल्यानंतर पहिलं देवाचं दिवा वगैरे लावून घेतला, त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करायची। ते पहिले दूध तापायला ठेवले, कोथिंबीरलं पाणी चांगलं आता निघालेलं आहे। आता हे सगळं पाणी आता इथे मी त्यासाठी मिरची, हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरवर बारीक करून घेणार आहे। ह्यासाठी लाल मिरची पावडर जरी वापरली तरी पण चालते, पण हिरव्या मिरचीने छान होतं। काय करणार आहे बघा आता। जिरी टाकली आहे खूप जास्त, बाकी काही सुद्धा टाकायचं नाही, फक्त जिरी, हिरवी मिरची आणि लसूण एवढंच बारीक करून घेतलं मिक्सरवर। इथं मोठा टोप घेतला आहे, त्यामध्ये कोथिंबीर काढून घेतली। ही मिरची बारीक करून घेतली आहे, ती आता मी टाकून घेते। आणि हे आपल्याला घट्ट असं मळायचं आहे पीठ टाकून। मीठ टाकायचे अंदाजे। हा पदार्थ एकदा नक्की करून बघा, तुमच्या मुलांना पण आवडेल आणि गरम गरमच छान लागतं हे, थंड झाल्यावर पण लागतं, पण
शक्यतो गरमच चांगलं लागतं. तुम्ही डब्याला जरी दिलं तरी मऊ राहील, हे कडक नाही होत. जे आपण जशी थालपीठं करतो त्या टाईपच आहे, फक्त चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. थोडा कॅमेरा हल्ल्यामुळे स्क्रीन उभी झाली आहे. ते गव्हाचं पीठ टाकलं आहे मी. जेवढं त्याच्यात बसेल तेवढं टाकायचं आणि थोडं पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं. चपातीला जसं बनवतो सेम तसंच. आणि इथे मी सांबारला फोडणी देते. ते तुरीची डाळ आणि दुधी भोपळा शिजून घेतला आहे कुकरला. आणि ते जिरी, मोहरी, टोमॅटो, कढीपत्ता, मसाला, कोथिंबीर हे सगळं टाकून घेतले, लसूण. आणि त्याच्यानंतर हे शिजलेलं डाळ आणि दुधी भोपळा. शेवगा नव्हता त्यामुळे जे आहे ते तसंच बनवलं मी. आणि ह्याच्यावरून सांबार मसाला तेलात कधीच टाकू नका, त्याची चव जाते. त्यामुळे नेहमी वरूनच टाका. लागेल एवढं पाणी, जास्त पण पाणी नाही टाकत मी सांबारला, कारण पातळ नाही आवडत सांबार आम्हाला. असं मीडियम. भात झालेलाच होता. आजचा मेनू काय असणार आहे शेवट दाखवते. आता हा सांबार मसाला वरून टाकते मी बघा. अंदाजे टाकायचा, ह्याचं काही प्रमाण नसतं. तुमच्या अंदाजानुसार किती क्वांटिटीमध्ये बनवणार आहेत त्यानुसार तुम्ही टाकू शकता. जास्त झाला तरी काही नाही होत प्रॉब्लेम. तर कमी झाल्यावरच चव येत नाही एवढी, त्यामुळे थोडंफार टाकायचा अंदाजानुसार. आणि हे छान उकळून द्यायचे. सगळ्यात शेवटी मीठ. आणि आता हे पीठ मळून घेतले. आता मी ह्याचे छोटे छोटे आपण जसं पराठे बनवतो त्या टाईपमध्ये बनवणार आहे. मोठं पण लाटू शकतो, पण जेवढं आपण छोटे करू तेवढे ते दिसायला पण सुंदर दिसतं. आणि मुलांना पण आवडतं असं छोटं केले की. हे तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. एकदम मऊ राहतात हे 2 दिवस सुद्धा, आणि खराबसुद्धा होत नाही. तेथे तवा तापून घेतला आहे, ते मी भाजून घेणार आहे. चपाती भाजायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो, कारण थोडंसं जाड असतं हे, त्याच्यामुळे वेळ लागतो थोडासा. तेल लावून पण भाजू शकतो आपण किंवा तूप लावल्यावर, पण शक्यतो तूप तव्यावर नका टाकू, सगळं जळून जातं. जेव्हा आपण हे काढून घेतो तेव्हा त्याच्यावर तूप टाकायचं. आता हे सगळं मी असं बनवून घेणार आहे. याला कोथिंबीरीचा पराठा पण आपण म्हणू शकतो. मी ही रेसिपी कुठंच पाहिली नाही, माझ्या मनानेच केली. मी वड्या करणार होते, पण अचानक माझ्या मनात आलं आणि मी हे बनवलं. आजचा मेनू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.